नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ। 21 जून 2024 ही आजची तारीख आहे। ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशीसह पौर्णिमा आहे। आज वटपौर्णिमा आहे। प्रत्येक सुभाषिणीने जे काही आज वडाला प्रदक्षिणा घालायचा असतात किंवा वडाला जी काही प्रार्थना करायची असते की माझा नवरा जो आहे 7ही जन्म हाच मिळू दे, तो आज ती उपासना करायची आहे। वार जो आहे शुक्रवार, ज्येष्ठा नक्षत्र, शुभ योग। शुभ वेळ बघायची झाली तर संध्याकाळी 7 नंतरची जी वेळ आहे ती चांगली आहे। त्यामुळे काही शुभ कार्य करायचे असतील तर संध्याकाळी 7 पर्यंत थांबलेलं बरं। आपण आता ज्योतिषाबद्दल बोलूया। एखाद्याच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानात बुध शुक्र असेल तर अशा जातकांना मातृपक्षाकडनं भरपूर धनलाभ प्राप्त होतो। तर त्यात आपण असं धनलाभ म्हणजे काही बंडलच येतील पैशाची असं नाही। अनेकांना असं असतं की एकुलता एक मामा आणि मामालाही मुलगी जी आहे ती एकुलती एकच आणि मामाकडे भरपूर स्थावर संपत्ती। तर ती स्थावर संपत्ती लग्नानंतर काय आहे, त्या ज्याच्या पत्रिकेमध्ये बुध शुक्र आहे त्यालाच ती मिळते। तर त्यामुळे आपण त्याला पण म्हणू शकतो की धनलाभच झाला। तर आपल्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानात बुध शुक्र आहे का ते बघून घ्यावं। आता एखाद्याला 2-3 मामा आहेत, पण त्यात काय होतं की तुम्ही म्हणाल की मग मामाला मुलगी नाही, काही नाही, मुलंच आहेत, तर मग कसं? पण काय होतं की मामाकडे जी आहे ती संपत्ती भरपूर असते आजोबांची। तर त्यात काय होतं, आईच्या पण नावावर हिस्सा मिळतो, तो पण हिस्सा येतो। तर त्यालाही आपण प्रत्यक्ष आपण हेच म्हणू शकतो की धनलाभच। तर आपल्या पत्रिकेमध्ये बुध शुक्र आहे की नाही हे तज्ञ ज्योतिषांकडनं तपासून घ्या आणि आपल्याला मातृपक्षांकडनं काय फायदा होतो, धनलाभ होतो ते बघूया। तूर्तास थांबूया। नमस्कार।